नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करतो. तुमचं हार्टली वेलकम आहे. ॲक्च्युली ना गेल्या एक 7 ते 8 महिन्यापासून माझं आणि माझ्या बायकोसोबत नेहमी एक वाद व्हायचा. मला तुझ्यामुळं ऑफिसला उशीर होत नाही. ॲक्च्युली आम्ही उठायचो सकाळी, मी माझे कामं करायचो, ती तिचे कामं करायचे, ठीक आहे. आणि मला एक छोटासा बाळ पण आहे, ठीक आहे. तो 9 किंवा 10 महिन्याचा असेल, ठीक आहे. आणखी सुरुवातीला बाळ झाल्यानंतर 3 महिने मी ऑन टाईमवर ऑफिसवर पोहोचायचो, कारण की माझं बाळ झोपलं राहायचं. नंतर ना बाळ थोडं समजायला लागलं तर लवकर उठायला लागलं की थोडंसं लवकर उठायचं, पण तो वेळ घ्यायचा आईचा, म्हणजे माझ्या बायकोचा. तर गोष्ट अशी आहे की मी ना ह्या गेल्या 7 महिन्यापासून फेस करतो आहे ऑफिसला लेट जायचं, ठीक आहे. ऑफिसला लेट जाणं खूप वाईट आहे. तुम्ही टाईमवर ऑफिसला जा, टाईमवरच वापस या, ठीक आहे. टाईमवर ऑफिसला जा आणि टाईमवरच वापस या. काही गरज नाही आहे ओव्हर टाईम करायची, ठीक आहे. ऑफिसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस, कंपनीची फॅक्टरीची गोष्ट नाही करत, कारण की ओव्हर टाईम फॅक्टरीमध्ये करावा लागतो, त्याचे वेगळे पैसे पण भेटतात, कॉर्पोरेटमध्ये भेटत नाही, ठीक आहे. तर मी ऑफिसला जायचो, मला उशीर व्हायचा ऑफिसमध्ये जायला, ठीक आहे. तर असं गेल्या 7 महिन्यापासून होऊन राहिलं होतं. माझं बाळ 3 महिन्यात झालं असं तेव्हापासून होऊन राहिलं. तसे 7 महिने गेले आणि सुरुवातीला मग आमचं होतं की तुझ्यामुळं मला ऑफिसला जायला, तर मी पण काही कामं करायला लागलो. जसे काही हँडओव्हर घेतलं कामं, ठीक आहे. पाणी टाकणे, झाडाला पाणी टाकणे, किंवा झाडणे कधी कधी करायचं, रोज नाही करायचं. म्हटलं हँड थोडंसं देत होतं, हेल्प करत होतो. मला जेवण बनवता येत नाही, तर मी जेवणात तर काही हातभार लावू शकतो, काटकूट करणं, कांद्याचं चिकन करू शकतो. तर काय झालं ना की 7 महिन्यानंतर मला लक्षात आलं की ॲक्च्युली चुकतं आहे कुठं, माझा टाईम कुठून सुरुवात होतं आहे, जिथे चुकतं आहे कुठं मी, का बरं ऑफिसला, कारण की चूक तिची नव्हती, ठीक आहे. तिची चूक नव्हती, ती बरोबर बनवत होती जेवण, ठीक आहे. तिला जेवण बनवायला वेळ नव्हता, पण आमचा टाईम कुठं जात होता हे समजत होतं. मुलगा पण टाईम घेत होता, ठीक आहे. मुलगा टाईम घेत होता. मग काय झालं की मला आज सांगतो, आजच्या कमसे कम 3 हफ्त्या अगोदर मला हे रिअलाईज झालं की माझा टाईम कुठं जात आहे. तर आपल्या जर मी भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्ममुहूर्तावर उठायला असं म्हणायचं, ठीक आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं असं म्हणत होतं. आणि खरोखर ही पहिली स्टेप आहे टाईम मॅनेजमेंटची. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठा. मी तुम्हाला म्हणत नाही 4-4:30ला उठा, ॲटलिस्ट 5 वाजता उठणं खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तर बनवत आहे, पण मला माझ्यासाठी बनवत आहे, माझ्या सॅटिस्फॅक्शनसाठी बनवतो आहे, ठीक आहे. तर 5 वाजता जर उठलो ना, आपलं स्वतःचं जो काम आहे, म्हणजे वॉशरूमला जाणं, ब्रश करणं, फ्रेश होणं, हे 5:30पर्यंत होऊन जाते, ठीक आहे. 5:30पर्यंत होऊन जाते. 5:30 झाल्यानंतर तुम्ही थोडंसं बाहेर निघा, ठीक आहे. एक अर्धा तास घ्यायचं तर अर्धा तास घ्या. तो अर्धा तास झाल्यानंतर परत या आणि आपल्या कामाला लागा. 5:30ला उठलो, ठीक आहे. 5:30ला उठल्यानंतर आपण 5ला उठायचं, 5:30पर्यंत आपण कामं करायचे, ठीक आहे. एक 15 मिनिटाला फिरायला जायचं, चांगली शुद्ध हवा घ्यायची, ठीक आहे. मन फ्रेश राहतं, ठीक आहे. मन फ्रेश तर सर्व फ्रेश, मन फ्रेश तर तन फ्रेश. तर असं केल्यानंतर ना मला रिअलाईज व्हायला लागलं की मला लवकर उठणं गरजेचं आहे. आणि आम्ही दोघांनी त्या दिवसापासून ठरवलं की आम्ही लवकर उठणार. ॲक्च्युली ती अगोदर उठते आणि मला उठवते. मी थोडा आळसी आहे. ॲक्च्युली आळसी नाही आहे, माझी झोप कच्ची आहे म्हणजे मी अलर्ट राहतो, म्हणजे मला खूप स्ट्रॉंग झोप नाही. माझी बायको जर उठली ना, तर मला माहीत पडते की उठली म्हणून, ठीक आहे. भले मला झोपायचं असतं, पण मला ते माहीत पडते की उठली म्हणून. घरात काय काय ॲक्टिव्हिटी ते हे माहीत पडतं, मोठ्या ॲक्टिव्हिटी का ज्या मला माहीत पडतं. दरवाजा उघडलं तर माहीत पडतं,
लाईट गेली तर कूलर, इवन कूलरमधलं पाणी जर संपलं तर मला माहीत पडतं, ठीक आहे. म्हणून मी कूलरमधलं पाणी तो पुन्हा भरायला, टब भरायला. तर गोष्ट काय आहे की प्रत्येकाने ज्याला टाईम मॅनेजमेंट करायचं आहे ना, खूप काही टाईम मॅनेजमेंट नव्हतं. सकाळी उठून 5 वाजता उठायचं, अर्धा तास काम करायचे, अर्धा तास थोडं फिरायचं वगैरे, 6 वाजतातून कामाला लागा. 6, ठीक आहे, 7, 8, 9, 3 घंट्यात, 1 घंट्यात जेवण होतं आहे, ठीक आहे, 1 घंट्यात प्रिपरेशन होतं आहे, आणि 1 घंट्यात आपल्याला. तर सगळं आपण कुठे होतो, सकाळी 5 वाजता उठल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर 5:30 ते 6 तुम्ही फिरायला जा, ठीक आहे. तुम्ही मेडिटेशन्स करा, तुम्ही योगा करा, वॉर्मअप करा, ठीक आहे, पण नेचरमध्ये जा, शुद्ध हवेत जा, ठीक आहे. खूप भारी वाटतं. 6 वाजता एक ती जी एनर्जी राहते ना, मला खरोखर सांगतो, ती जी एनर्जी राहते ना, खूप जबरदस्त एनर्जी राहते. मी बुक्स वाचले मॉर्निंगला ब्रह्ममुहूर्त होता म्हणून, पण तुम्ही अगोदर रिअलाईज करा. ज्यांना टाईम मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे ना, सर्वजण ओळखतात टाईम मॅनेजमेंट, तुम्ही सांगतो ना, हा एक प्रयोग करून बघा तुम्ही, ठीक आहे. हा जर एक प्रयोग केला तुम्ही, तर तुमच्या आयुष्यातले जे वाया जाणारे घंटे आहे, तास जे आहे ते वाचते, ठीक आहे. कारण की आपण जर 7 वाजता उठलो तर आपले 2 तास ते गेले, ठीक आहे. 5 ते 6, 6 ते 7 हे 2 तास गेले. आणि जो तो आळस आहे, ठीक आहे, तो आणखी आळसनं आपल्याला काम करायला, काय म्हणू आपण त्याला, मागे खेचतं, आळस येतो, ठीक आहे. आणि आळस जेव्हा येतो ना, तर आपले काम धीमे होतात, स्लो होतात. हा एक फायदा आहे ब्रह्ममुहूर्तावर उठायचा. आणि आज मी 5 वाजता उठतो, काही वेळा आम्ही 4:30ला पण उठतो, 5ला उठतो. आणि तुम्ही करून बघा, हा टाईम मॅनेजमेंट एकदम झकास आहे. ह्या टाईम मॅनेजमेंटने खूप जणांच्या लाईफ बदलले आहे. जे सक्सेसफुल लोक आहे ना, ते याच टाईमवर उठतात. तर हा एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. मला वाटतं तुम्हाला आवडेल. मला एक्सप्रेस करायचं होतं म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी तर खरोखर मी माझ्यासाठी व्हिडिओ बनवला. कारण की मला मोटिवेशन मिळेल याच्यापासून, मी रोज सकाळी उठायला. व्हिडिओ बनवतो आहे ना, तर मला पण मोटिवेशन मिळेल आणि मिळतं आहे, ठीक आहे. तुम्ही पण हा प्रयोग करून बघा. आणि हा प्रयोग केल्यानंतर मला सांगा, कमेंट करा ह्याच व्हिडिओवर की तुमचे अनुभव काय आहे, ठीक आहे. तुमचे अनुभव काय आहे, तुमचे अनुभव जर मला शेअर करेल तर मला पण एक इम्प्रूव्हमेंट करायला हेल्प होईल, आणि तुमचं पण आयुष्य इम्प्रूव्हमेंट होईल, तुमचा पण टाईम मॅनेजमेंट होईल. आणि मी आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे आणि हा युजफुल असेल, राईट. तर मी तुमची रजा घेतो आणि हा इथेच थांबतो, ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.